नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 20 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली बातमी आहे 58वा आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवलेलं आहे. 58वी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड ही जी स्पर्धा होती ती उझबेकिस्तान येथील राजधानी ताश्कंद येथे घेण्यात आलेली होती. भारताने पहिल्यांदाच यामध्ये ऑल गोल्ड कामगिरी करत 4ही सुवर्णपदके मिळवून इतिहास रचलेला आहे. या ऑलिम्पियाडमध्ये जगामधील पूर्ण 93 देशांमधील एकूण 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतने चीन, व्हिएतनाम, रशिया यांच्यासह संयुक्तपणे पहिल्या प्रथम पदतालिकेमध्ये आणि आपले गुण मिळवलेले आहेत. भारतामधील जे 4 सुवर्णपदके मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांचं नाव आहे देबदत्त प्रियदर्शी, हे भुवनेश्वर ओडिसामधील आहे. हर्षित सिंगला मंडी गोविंदगड पंजाब, कबीर चिल्लर दिल्ली येथील आहे, तर संदीप कुची हैदराबाद तेलंगणा येथील आहे. या पदकाचे जे मार्गदर्शक होते ते प्राध्यापक सुभिजित बंडोपाध्याय होते. पुढील बातमी आहे कुमार सप्तर्षी यांचं निधन, जे की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली होती. इथे काही अतिरिक्त माहिती आहे. तर त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941ला झालेला होता. पुण्यामधले जे बेजी वैद्यकीय महाविद्यालय आहे त्यामध्ये त्यांनी MBBS पूर्ण केलेलं होतं आणि स्वतःचा दवाखाना सुद्धा सुरू केला होता. परंतु पुढे त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्यही समाज स्वास्थ्य सुधारण्यासाठी समर्पित केले. 17 नोव्हेंबर 1967मध्ये त्यांनी सिंहगड या ठिकाणी युवक क्रांती दलाची म्हणजेच युवकांची स्थापना केली होती. याद्वारे त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्य आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणासुद्धा दिली होती. त्यांच्यावर महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारणेचा त्यांच्यावर प्रभाव होता. कर्जतमधील तालुका खेड येथे त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नावाने हायस्कूलसुद्धा स्थापन केले होते, ज्याचं पुढं महाविद्यालयात रूपांतरही झालं होतं. 1974 ते जून 1975 दरम्यान त्यांनी राशीन तालुका कर्जत इथं राशीन कम्यून ही एक ग्रामीण परिवर्तनाचा एक अनोखा प्रयोग त्यांनी केलेला होता. त्याचबरोबर 1977मध्ये त्यांनी शेडगाव तालुका श्रीगोंदामधील एका दत्त मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनसुद्धा केलं होतं. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून कार्य केलं होतं आणि त्यामध्ये त्यांना पुढे येरवडा जेलमध्ये स्थानबद्धसुद्धा करण्यात आलं होतं. तिथे त्यांनी येरवडा विद्यापीठातील दिवस असं हे एक पुस्तकसुद्धा लिहिलं होतं. यावेळी त्यांनी खेडनगर तालुका कर्जत इथं वास्तव करून भारतीय सामाजिक विकास व संशोधन संस्थेमार्फत एकूण 28 एकर पडीक जमिनीवर ग्रामीण विकास केंद्रसुद्धा उभारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. काजल हिला सुवर्णपदक मिळालेलं आहे. ही एक खेळाडू आहे. जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेमध्ये 76 किलो वजनी गटामध्ये काजलला सुवर्णपदक मिळालेलं आहे. तिने अमेरिकेच्या डायमंड गिलफोर्डला हरवून हे सुवर्णपदक मिळवलेलं आहे. रोहितचे विक्रमी शतक. इथे जे क्रिकेटची पंढरी मानली जाते असे मैदान म्हणजे लॉर्ड्सचे मैदान, या मैदानावर ऐतिहासिक असा एक ऐतिहासिक विक्रम नोंदवलेला आहे. रोहित शर्मा यांच्या मार्फत त्यांनी एका दिवसीय सामन्यामध्ये शतक झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे. रोहितच्या या शतकापूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यामध्ये सौरव गांगुली यांनी 90 धावांची खेळी केली होती. तोच आत्तापर्यंतचा सर्वोत्तम विक्रम होता. तो आता त्यांनी मोडून काढलेला आहे. या ऐतिहासिक यशानंतरसुद्धा भारताचा जो सामना होता तो भारतने 27 धावांनी हरलेला होता. तर या होत्या 20 जुलै रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी. या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.